भारतीय आयुर्विमा महामंडळाचे नारायणगाव शाखेचे डेव्हलपमेंट ऑफिसर ज्ञानेश्वर डोके म्हणजेच सर्वांचे डी डोके यांची नुकतीच सेवापूर्ती झाली। या निमित्ताने कोरोनाचं संकट असतानाही त्यांनी कोणताही कृतज्ञता समारंभ साजरा न करता त्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या सहकारी मित्रांसोबत हा दिवस साजरा केला। परिसरातील ज्येष्ठ विमाधारक विमा प्रतिनिधींना भेट देत आशीर्वादही घेतला। याच निमित्ताने आपण सर्वांचे लाडके अनुभवी गुंतवणूक तज्ज्ञ असलेले डी डोके यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणार आहोत। जुन्नर शहरात अतिशय गरीब कुटुंबातील जन्मलेले ज्ञानेश्वर डोके एकूण 4 भावंड, 3 भाऊ, 1 बहीण, आई वडील असा हा सामान्य परिवार। वडील मुंबईत गिरणी कामगार, आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करी। ज्ञानेश्वर डोके यांचे शालेय शिक्षण जुन्नरला शाळा नंबर 1 मध्ये झाले। त्यावेळी 1972-73च्या 7वी परीक्षेत ते जिल्ह्यात 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले। त्यावेळी पुण्याच्या महापौरांच्या हस्ते जुन्नर नगर परिषदेत 50 रुपये देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं। त्यावेळी पुण्याच्या महापौरांच्या हस्ते जुन्नर नगर परिषदेत 50 रुपये देऊन त्यांना गौरविण्यात आलं होतं। माध्यमिक शिक्षण जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील महाविद्यालयात झालं। 10वीला त्यांना गणितात 150 पैकी 149 मार्क प्राप्त करून प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झाले। चांगले मार्क्स मिळाल्यानं मुख्याध्यापकांनी त्यांना सायन्सच्या तुकडीत बसवलं, परंतु आर्थिक भार सक्षम होत नव्हता, त्यामुळे विनंती करून कॉमर्सला प्रवेश घेतला। 1981ला शिवछत्रपती महाविद्यालयात 65% गुण संपादन करून बीकॉमची पदवी प्राप्त केली। त्यावेळी कॉस्टिंग या विषयात युनिव्हर्सिटी टॉपर्स या बहुमानही त्यांनी प्राप्त केला। बालपणापासूनच फुलांच्या दुकानात काम करून कुटुंबास हातभार व शिक्षण व काम करून पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। 14 जानेवारी 1982 हा ज्ञानेश्वर डोके यांच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता, कारण या दिवशी दत्ता सामंत या कामगार नेत्याने मुंबईत कापड मिल बंद आंदोलन पुकारलं। यात भावाची आणि वडिलांची नोकरी गेली आणि त्याच दिवशी सुदैवाने ज्ञानेश्वर डोके यांची भारतीय आयुर्विमा महामंडळात निवड झाली। त्यावेळी पश्चिम क्षेत्रात 24वा मानांकित क्रमांक प्राप्त करून पुणे विभागात त्यांची निवडही झाली। ज्ञानेश्वर डोके यांच्या पुढे 3 पर्याय उपलब्ध होते: हिंदुस्तान पेट्रोलियमची 3000ची नोकरी, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा 2400 रुपयाचा पगार की LIC मधले 600 रुपये मानधन। परंतु जुन्नरला पोस्टिंग झाल्यानं मुंबई सोडण्याचा त्यांनी निर्णय घेऊन कामकाजाला सुरुवात केली। 1985 साली सौ गीता यांच्याबरोबर ज्ञानेश्वर यांचा विवाह झाला। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये त्या कार्यरत होत्या। 1986 मध्ये पहिलं अपत्य अमेयचं घरात आगमन झालं, तर 1991ला अनिसचं। कामाच्या या कालखंडात पत्नीने समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली। 15 तास बाहेर काम करणाऱ्या कौटुंबिक घडी स्वीकारताना तिला प्रमोशनपासून वंचितही राहावं लागलं, ही खेदाची बाब। कामाच्या सुरुवातीच्या काळात एसटी व सायकलद्वारे तालुक्यात भ्रमण करून पुढे 38 वर्षांच्या सेवेपैकी 35 वर्ष या विभागात प्रथम 3 क्रमांक नेहमीच ते प्राप्त करत राहिले। पुणे विभागात बरेच नवीन प्रकल्प संकल्पना देताना विमाधारक, विमा प्रतिनिधी यांना आर्थिक नियोजन, कामाची सातत्यपूर्ण कामगिरी, कष्ट व जिद्द या जोरावर यशस्वी जीवनाची त्यांनी वाटचाल सुरू ठेवली। 2 मुले व डॉक्टर सून अपर्णा डॉक्टर असूनही तिनेही हा वारसा चालवीत अनेक सामाजिक सेवा त्याही करत आहेत। त्यांच्या या योगदानात ज्येष्ठ बंधू शांताराम व बहिणी रंजना डोके यांचे प्रेम व पाठबळ फारच मोलाचे आहे। सेवापूर्तीनंतरही ज्ञानेश्वर डोके म्हणजे सर्वांचे लाडके डी डोके सामाजिक वसा अखंडपणे सुरूच ठेवणार आहेत। त्यांच्या कार्यकर्तृत्वाला समाज दर्पणचा मानाचा मुजरा।
स्थापन झालेली आहे. माझ्या या मोठेपणात तुमचा खूप मोठा वाटा आहे, योगदान आहे, जे व्यक्त करू शकत नाही. तेवढंच आहे. काही गोष्टी अशा असतात ती व्यक्त नाही करतात, हीच ती संधी असते बोलायची. तर मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी काय केलेले नाव तुमचं तसंच आहे नाट्य. एकादशीला दरवेळेला आळंदीला जाऊन भगवंतांनी तुमच्याकडनं केलेलं आहे पूर्व सुकृत तुमच्या कुटुंबियांचं. शांताराम माझा वर्गमित्र आहे. मोठे बंधू कसे आपण मोठे होताना हे सगळे पायाचे दगड येतात. तुमच्यामुळे सगळे मोठे नाही आज नाही हो मला सांगा, हे तुम्ही कॅप्टन म्हणून जे काम केलं ना, आजही तुम्ही जे आम्हाला संदेश पाठवता करोनामध्ये की कसं राहायचं. जगदंबा आपण सर्वांना कुटुंबियांना आणि ही सेवा अविरत राहावी ही जगदंबेकडे प्रार्थना. काय आपल्याला आपला हक्क आहे. परफेक्ट काम केलं तुला त्या दुकान पण जाऊ. काय नाही ठीक. अरे वा तुझ्याकडे झालं होतं बाकी काही नाही. ठीक आहे हा पोर आणि तिकडे
साहेबांच्या सहकार्यामुळे 1995 पासून मी साहेबांमुळे मी आता 14 वर्ष कंटिन्यू MD झालेलो आहोत. निमित्तानं यानंतर बोलतील विवेक घोलप जॉईन झालेत ना, विवेक घोलप बाबू. डोके साहेबांची आणि माझी गेल्या 10 वर्षापासूनची ओळख आहे आणि मी जरी ब्रांच मॅनेजर असलो तरी बऱ्याच गोष्टी मी डोके साहेबांकडून शिकलोय. मला वाटतं की त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची LIC ऑफिसला खूप गरज आहे, म्हणूनच ते परत एक नाहीये. डोके साहेब हे आपल्या सोबतच राहणार आहेत. आपल्या सर्वांसाठी ही एक आनंदाची बाब आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत राहणार आहे. तरी सुद्धा एक जसं गणेशजी म्हणाले की एक फॉर्मॅलिटी म्हणून आज आपण त्यांना सेवानिवृत्ती देत आहोत. म्हणजे एका इनिंग मधून ते दुसऱ्या इनिंग तरी होते, त्यानंतर SBA झाले आणि आता ते लिका म्हणजे सगळ्या स्वरूपामध्ये ते काम करणार आहेत. या अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला आजच्या रिटायरमेंटच्या दिवशी त्यांना भावी आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर शांताराम बोंबले आपल्याशी घोष करतील. आपल्याला येणार आहेत. डोके साहेबांच्यामुळे नारायणगाव शाखेचे नाव नव्हे तर नारायणगावातच नव्हे तर या 92 शाखेचे नाव पूर्ण भारतामध्ये डोके साहेबांनी नेऊन ठेवलेले आहे. आणि डोके साहेबांच्या बाबतीत दुसरं सांगायचं म्हटलं तर डोके साहेबांचा संयमी स्वभावाचा आम्हाला जो फायदा झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे. डोके साहेबांच्यामुळे संयमी स्वभावाचा आम्हाला कस्टमर मिळण्याच्या बाबतीत इतका फायदा झालेला आहे. दुसरं सांगायचं म्हटलं तर डोके साहेबांच्यामुळे आम्ही परदेश दौरे करू शकलो, विमानात बसायला मिळालं आम्हाला डोके साहेबांच्यामुळे. त्यांचं LIC मधील प्रदीर्घ असे होत आहे. बरेच त्यांनी सांगितलं. आता मी तर त्यांचा जवळचे मित्र आहेत. माझे असंख्य विकास अधिकाऱ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. 30 वर्षाचा संबंध. 30 वर्षामध्ये साहेबांनी लोक कशी जोडायची, कशा लोकांशी रिलेशन ठेवायचं, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, व्यवसायाचा असेल, व्यवसाय त्यांनी आपल्याकडनं करून घेतला किंवा व्यवसायामध्ये ते आपले गुरु आहेत. मुलांची कार्याची जवळ परिचय आहे. माझ्यासारख्या कोपऱ्यातल्या माणसाला सुद्धा त्यांनी त्याच्या निमित्ताने डोके साहेबांचे आणि माझे मित्रत्वाचे संबंध आहेतच. मित्रत्वाबरोबर घरगुती आणि फॅमिली रिलेशन सुद्धा तितकेच आहे आणि त्यांच्याबरोबर काम सुद्धा केलेलं आहे. मग त्या आश्रमशाळा असो, समाजातील दुर्लक्षित घटक असो किंवा कोणाला प्रसंगी संकटकाळी मदत करायची जर असेल तर मला वाटतं निश्चितच तिथं कुठल्याही प्रकारचा कमीपणा नव्हता. आणि कर्तृत्वाच्या बाबत तर सांगायची काही गरजच नाहीये. मला वाटतं या माणसाकडे वेळ जी पाळली जाते किंवा कामाच्या संदर्भात जे काही डिवोशन आहे ते डिवोशन ज्यांनी आपण सर्वांनी जे पाहिलेलं आहे तर त्यामध्ये सगळ्यात वेळेचा कुठल्याही प्रकारे न पाळता 12-18 तास नव्हे तर 24 तास सुद्धा झोपून देऊन जे काही वैभव, यश आणि समृद्धी निर्माण केलेली आहे तर त्याचं खरं हे धोतक आहे. डोके साहेबांचं नाव हे विमा क्षेत्राचा विषय निघाला तर मला असं वाटतं नक्कीच त्या ठिकाणी घेतलं जाईल. एक चांगल्या प्रकारचं ज्यांनी आपल्या कामाचा कार्याचा ठसा आपल्या कॉर्पोरेशनमध्ये उमटवलेला आहे अशी व्यक्ती आज आपल्या महामंडळामधून सेवानिवृत्त होत आहे. विकास हा जगाने खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त जरी होत असेल परंतु हा थोडासा कॉर्पोरेशनचा नियम असेल, नोकरीचा नियम असेल म्हणून ते नियुक्त होत आहे. परंतु अजूनही पुढे त्यांना 40 वर्ष मला फक्त कॉर्पोरेशनच्या कसे घडलो, काय घडलो, आमच्या आयुष्यात किती बदल झाले, आमच्या स्वभावात किती बदल झाले याचं सर्व श्रेय आदरणीय डोके साहेबांना. डोके साहेबांमुळे आमची अख्खी 74-28 टीम ही संपूर्ण पुणे जिल्ह्यात उदयाला आली आणि याच्यातून बरेचसे जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कामाने डोके साहेबांचं नाव उज्ज्वल करण्यात सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. आणि बाजूला कार्यक्रम वगैरे रद्द आहे. आणि दुसरी एक गोष्ट मी सांगेल की एखाद्या डेट क्लेम द्यायच्या घरी चहा आणि पाणी पण नाही प्यायचंय, त्यांचा जो शब्द होता तो फार सुंदर होता. त्याच्यामुळं आमच्या मनामध्ये कोणाकडून काही घ्यायचं नाही पण पहिली कल्पना आपल्या मनामध्ये असतेच. पण डोके साहेबांनी ते सांगितलं की कोणाकडं म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो ना की मी तुझ्या चहाला पण निमताळा नाही, म्हणजे एखादा क्लेम वगैरे दिला तर तिथं 1 रुपयाची पण अपेक्षा न ठेवता त्या फॅमिलीला कशी मदत होईल. हा डोके साहेबांचा गुण फार लांब पुढे घेऊन गेला मला.
माझ्या फॅमिलीच्या वतीने आपल्या LICच्या सर्व नारायणगाव शाखेच्या वतीने त्यांना इथून पुढचं भावी आयुष्य सुख समृद्धी आरोग्यदायी आणि भरभराटीचं जाऊ ती घ्यायची म्हटलं तर ती DD डोके. किती संकट येऊ हा माणूस शांत डोक्याने ते संकट कसं हाताळायचं, कसं त्या संकटावर मात करायची आणि पुढे निघून जातो. त्याच्यात काय धोके आहेत ते धोके कसे ओलांडले तर आपण सही सलामत हे गुण घेण्याजोगा होता. मला जे त्यांच्या सहवासात 3 वर्ष मिळाले. मी एवढं सांगतो की मी त्यांच्याकडून बरेचसे गुण शिकलो. का स्वतःचा BP न वाढवता कसं काम करायला पाहिजे, काही अडचणी आल्या तर एक वडीलधाऱ्या माणसाचं जसं कुटुंब प्रमुख असतो तो इतरांना सल्ला देत असतो तसं 3 वर्षाच्या कालामध्ये त्यांनी बऱ्यापैकी सल्ले दिले आणि त्या सल्ल्यांनुसार जर चाललं तर पुढेही अडचण आली नाही. एवढं बोलून मी थांबतो. कर्मचारी आणि सहकारी, आज दिनांक 30 जून 2020 आपल्या ब्रँचमधील एक ज्येष्ठ विकास अधिकारी श्री ज्ञानेश्वरजी डोके LICच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त होतात. नोकरीतील नियुक्ती व सेवानिवृत्ती हा सर्वांच्या बाबतीत एक विलक्षण आणि भावस्पर्शी क्षण असतो. नोकरीस लागल्यानंतर आपण सर्वजण आपल्या परिवाराप्रमाणे संस्थेच्या सेवेत समरस होऊन काम करीत असतो. श्री डोके सरांचे ऑफिसमधील कामकाजाच्या अनुषंगाने आलेल्या 1 वर्षाच्या अनुभवावरनं काही कविता रूपी ओढली आहे. श्री ज्ञानेश्वरजी डोके सर, प्रथम आपलं अभिष्ट चिंतन केले आपण जीवनाचे मंथन आणि चिंतन. ज्ञानेश्वरजी, क्षण आज निवृत्तीचा, क्षण असतो हाच जीवनाच्या पुढील वाटचालीचा. मनी वाटते झालोशी निष्क्रिय, आपला स्वभाव पाहता आपण होतात अधिक सक्रिय. आपले भूतकाळाचे स्मरण व वर्तमानाचे निरीक्षण करा आता भविष्याची उधळण. ही निवृत्ती नसून आहे सेवापूर्ती, कार्यातील ऊर्जा हीच तुमची स्फूर्ती. संघर्ष हेच आयुष्याचे गमक असते, आयुष्य हे असेच असते. डोकेजी, आयुष्यात येत असतो क्षण सेवानिवृत्तीचा, तो आहे आपल्या जीवनाच्या अथक परिश्रमाचा. निर्भीड, करारी, स्पष्ट वक्ता, कुटुंबवत्सल स्वभावाचा अभिमान वाटतो आपल्या लोकसंग्रही आणि जिज्ञासू वृत्तीचा. सामाजिक बांधिलकी, मदतीची तत्परता हा आपला एक खास गुण, हा आहे आपला एक सद्गुण. पानाफुलांच्या माळेत असतात जीवनाची नाती गोती. डोकेजी सर, तुमचे जुळले नाते LICच्या मातीशी. LICच्या राष्ट्रीय स्तरावर कष्टामुळे मिळवले स्थान आहे, हाच तुमच्या कार्याचा सन्मान. आपणासला साथ लाभली स्वामिनीसह कुटुंबाची, डॉक्टर सुपुत्रांनी मिळवले वैद्यकीय क्षेत्रात मोठे स्थान. आपला हा कष्ट आणि मेहनतीचा आहे सन्मान. सुपुत्र आहेत तुमचे भूषण, जीवनाचे आभूषण. कोरोनाचे प्रसंगी आपण व श्री गणेशजी देशमुखांनी खूप दिला मोठा आधार. आम्हा चौघींच्या वतीने आपले कृतज्ञतापूर्वक आभार. वर्षाबाहेर आज शब्द पाकळ्या, गुलाब पुष्प शुभेच्छांचा आपणास आजच्या प्रसंगी उत्तम, अयोग्य, निरोगी, सुखी, संपन्न व पुढील वाटचालीसाठी आपल्या कुटुंबियासहित सर्वांना आमच्या सर्वांतर्फे व योगक्षेमम वाहम्यमतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आहोत. डोके साहेबांचा आणि माझा जवळजवळ गेली 35 वर्ष संबंध अत्यंत चांगल्या स्थितीत राहिलेला आहे आणि 35 वर्षात मी त्यांना प्राथमिक स्टेजपासून तर या स्टेजपर्यंत पावलोपावली अनुभवलेलं आहे आणि त्या ठिकाणी सहकारी म्हणून जीवन जगलेलो आहे. डोके साहेबांकडं तसं जर पाहिलं तर अत्यंत डायनामिक जे काही गुण म्हणतात ते बरेचसे गुण हे घेण्यासारखे, अनुभवण्यासारखे गुण आहेत की LIC मध्ये विकास अधिकारी जर म्हटलं तर खऱ्या अर्थाने लिडरशिप लागते आणि लिडरशिपचं जर पाहिलं तर ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की नेतृत्व कसं करायचं आणि नेतृत्वामध्ये सुद्धा प्रथम भागी अग्रभागी कसं होऊन या ठिकाणी त्या ठिकाणी लीड घ्यायचं हे शिकण्यासारखं डोके साहेबांकडे आहे. मग ते शाखा स्तरावर असो, डिव्हिजन स्तरावर असो, सेंट्रल स्तरावर असो, फेडरेशनमध्ये असो किंवा इतर वैयक्तिक गुणांमध्ये असो, पण लिडरशिपचा जो गुण आहे तो त्यांचा अगदी निश्चित वाखाणण्यासारखा आहे. मदतीच्या संदर्भात त्यांनी अनेक थोड्या मोठ्यांना, विमा प्रतिनिधींना, सामाजिक लोकांना आणि शासकीय स्तरावर आणि गोरगरिबांना, संस्थांमध्ये सुद्धा
खूप मदती केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या मदती मी जवळून पाहिलेल्या आहेत. नुसत्या पाहिलेल्या नाहीत तर त्यांच्याबरोबर जाऊन काम केलेलं आहे. काम करण्याच्या दृष्टिकोनातून झोपून देण्याची वृत्ती जर पाहिली तर मला वाटतं ह्या माणसाला तोडच राहणार नाही. कारण हा माणूस असा आहे की त्याला वेळेचं आणि देहाचं भान राहत नसतं कामाचं, पण काम करण्याबाबत किती काम करणार हे त्याचं शरीर आणि त्यांचं मनच सांगत असतं. इतकं तुफान काम केलेलं आहे आणि त्या कामामुळेच खऱ्या अर्थाने हे वैभव जे मिळवलेलं आहे ती खरी त्याची ही आजची पावती आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माणूस जो मागे उभा राहतो किंवा शिल्लक राहतो तो त्याच्या कार्यकर्तृत्वातून उभा राहतो, तो मागे शिल्लक राहतो, त्याने केलेल्या कार्यातून तो मागे शिल्लक राहतो आणि सगळीच्या सगळी चांगली जी कामं आहेत ती सगळी डोके साहेबांनी केलेली आहेत. मग ती LIC संदर्भातली असो, सामाजिक क्षेत्रातली असो, बाहेर कुठे ऑल इंडियामध्ये कुठेही गेलात तरी तुम्ही डोके साहेब बरोबर असले की तुम्ही निश्चिंत असता. मग खाण्यापासून, निवासापासून, राहण्यापासून, सगळ्यापासून डोके साहेब जर बरोबर असतील तर आपण सगळे निश्चिंत असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी जी विम्याच्याच फक्त क्षेत्रात जरी चांगलं काम केलेलं असलं तरी सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांचं काम खूप उत्तुंग आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे त्यांनी जरी कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवली नसली तरी त्यांचा राजकीय पाठबळ किंवा राजकीय वरदहस्त किंवा राजकीय त्यांची ताकद ही प्रचंड मोठी होती. त्यातही काही त्यांची शैक्षणिक ताकदही फार मोठी होती. या सगळ्या बाबतींमध्ये डोके साहेबांनी अनेक ठिकाणी पैलू पाडलेले आहेत, पायंडा पाडलेला आहे, आदर्श निर्माण केलेला आहे आणि त्या आदर्शानुसार आपल्या सगळ्यांना जरी चालता आलं नाही तरी मागच्या पिढीनं त्यांचा थोडाफार का होईना पायंडा घ्यावा, आदर्श घ्यावा, बिझनेसचा आदर्श घ्यावा, वागण्याचा आदर्श घ्यावा एवढी मी विनंती करतो. म्हणजे फक्त डोके साहेब म्हटलं तर नारायणगाव ब्रँच पूर्ण होत नाही. DSK डोके, काकडे, शेला, तर तिघांचा सन्मान करत राहा. आणि तिघांमुळे ही ब्रँच उभी राहिलेली आहे, तिघांमुळे ब्रँच चाललेली आहे. आणि डोके साहेब गुरु समान आहेत, काकडे साहेब गुरु समान आहेत आम्हाला, शेला साहेब गुरु समान आहेत. आणि डोके साहेब नेहमी आदर्श आहेत. आणि काकडे साहेबांनी जसं सांगितलं पुढच्या पिढीने आदर्श घेऊन, तर आम्ही आदर्श नक्कीच म्हणजे तुमचा जो काही वारसा आहे तो आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने पुढे चालू. शाखेला गौरवाची आणखी शिखरं आम्ही प्राप्त करून देऊ. आणि डोके साहेबांचं खरं तर हे सेवापूर्ती आहे, सेवा निवृत्ती नाही. कारण ते सेवा देतच राहणार आहेत. याच्यापुढे समाजाला सेवा देत राहतील, LICला सेवा देत राहतील, शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे सेवा हा त्यांच्यापासून शब्द वेगळा करता येत नाही. तर सेवापूर्ती त्यांनी LIC मधली पूर्ण केलेली आहे. आणि त्यांची सेवा ही शेवटपर्यंत, तुम्ही 10 वर्ष मागता, मी तर म्हणतो शेवटपर्यंत ते करत राहतील सर्व सेवा. आणि त्याबद्दल पण शुभेच्छा, तुम्हाला पण शुभेच्छा. एखादी एवढंच सांगू इच्छितो की मार्केटिंगचा माणूस आहे म्हणून एप्रिल, मे, जून त्या कालावधीत SP, NSP म्हणजे नॉन सिंगल प्रीमियम आणि टोटल प्रीमियम या तिन्ही अकाउंटला आपल्या ब्रँचेस द्यायचं डिव्हिजन लेवलला डोके साहेब नंबर 1 पोझिशनला. आणि बहुतेक हा कोरोनाचा पिरियड नसताही तर याहीपेक्षा काही वेगळी फिगर झाली असते. जेवढे आपली इथं काम करणारे लोक आहेत आणि त्यातल्या काही विशेष वाटा या 2019-20चा जर आर्थिक वर्षाचा विचार केला तर टोटल प्रीमियममध्ये डोके साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास 39% आहे. 2,72 आपल्या 25 करोड. तर ज्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आहे शाखेला इतकं भरगतचं आहे. पॉलिसीमध्ये 22% आहे, 32%, 39%, 40%. हे कॉन्ट्रीब्युशन, हे योगदान तेव्हाच मिळते मित्रांनो ज्यावेळेस तुमचं LICच्या प्रती जी एक डिव्होशनची भावना असेल. जसं शेलार साहेबांनी सांगितलं की मी काम करत असताना त्यामध्ये स्वतःला वाहून घेणे. आणि हे नुसतं कामाचाच भाग नाही, नुसतं मार्केटिंगचाच भाग नाही, त्यासोबत तुम्ही तुमची पूर्ण टीम, 80 एजंटची टीम 39 वर्षापासून सस्टेन करणं, कंटिन्यू करणे, त्यांना वेगवेगळ्या शिखरावर पोहोचवणे. मग तो MDIT असो, TOT असो किंवा क्लब मेंबरशिप असो, मग त्यांचे हाऊसिंग लोन, त्यांच्या कार्स, पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये एक डेव्हलपमेंट ऑफिसरचा अतिशय मोलाचा रोल या पूर्ण लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आहे. आणि मला असं वाटते की मी असं समजतो की डोके साहेब एक सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहे.
आणि नुसतं प्रोफेशन म्हणूनच नाही तर पारिवारिक दृष्टीने सुद्धा विचार केला तर आज त्यांची दोन्ही मुलं डॉक्टर आहेत, सुद्धा डॉक्टर आहेत. सगळ्या दृष्टीने आज त्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच होतात की जेव्हा तुमचा एखाद्या कामाच्या विषयी ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे, कुणाला मदत करण्याची प्रवृत्ती. पर्टिक्युलरली जे नवीन लोक येतात आमच्या ब्रँचमध्ये त्यामध्ये मी सुद्धा कोणी आलं तर कुणाला अतिशय इनिशिएटिव्ह घेऊन ते कामाची मदत करणे, त्याला मग ते रूम असो काही असो कुठल्याही गोष्टी असो. तर हा एक गुण त्यांच्यामध्ये मला नेहमी दिसला. त्यांनी शेवटी जाता एक पत्र दिलं सगळ्यांना. ते पत्र मी वाचलं, फेसबुकवरही टाकलं त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं की माझी अजूनही काम करण्याची इच्छा आहे. तर मी साहेबांचं स्वागतच करतो. एक से भले दो डोके साहेब पुढच्या वर्षी 3 होतील. पण त्यांचा कामाच्या विषयी जो त्यांचा एक दृष्टिकोन आहे तो बरोबर घेण्यासारखा आहे. आणि त्यांनी मला पण सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं की जशी कटके साहेबांनी सांगितलं की शांत डोक्याने आपण काम करू शकतो, जास्ती चिडचिड करू नये, BP वाढवू नये, आरोग्याची काळजी घेऊन या मार्केटिंगचा रोल आहे, इतका सोपा नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला साहेब माझ्या वतीने, शाखेच्या वतीने, सर्व स्टाफच्या वतीने माझे सगळे सहकारी खूप जण त्यांच्याबद्दल खूप काही बोलले. तर मला शब्दांपेक्षा एक 4 ओळीतनं माझ्या भावना मंडळाच्या वाटल्या गाण्याच्या. आणि त्या गाण्यात असं आहे की जरा विसावू या वळणावर. तर आत्ता हे विसावा त्यांचा क्षणिक आहे, कारण त्यांना ह्याच्यापुढे जाऊन खूप अजून नवीन नवीन अचिव्हमेंट करायचे आहे. भले बुरे ते करून गेले, विसरून जाऊ सारे क्षण, जरा विसावू या वळणावर, या वळणावर. असे कोठून येतो आपण, कसे न करता जातो गुंतून, उगाच रुसतो, उगाच हसतो, क्षणात क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर. डोके साहेब आणि तिथं जमलेले सगळे स्टाफ, मित्रपरिवार, एजंट्स, डोके साहेबांबद्दल खास असं बरेच मुद्दे आता कवर झालेले आहेत भाषणामधून. तरी एक गोष्ट विशेष जाणवली, डोके साहेब झाले, दाखले साहेब झाले, शेलार साहेब झाले, या तिघांमुळेच आज आपण इथं उभा आहोत असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. डोके साहेबांची सुरुवात, सर्व्हिसची सुरुवात, प्रचंड संघर्षाने केलेली सुरुवात त्यांनी, काकडे साहेबांनी, शेलार साहेबांनी. काही गोष्टी जर ऐकल्या तर आपल्याला अतिशयोक्ती वाटेल. आज आपल्याला त्यांच्या गाड्या किंवा त्यांचं वैभव, हे यश दिसतंय, त्याच्यामागं असलेली कष्ट करण्याची वृत्ती, त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं. म्हणजे अक्षरशः सायकलवर या तिन्ही डेव्हलपमेंट ऑफिसरनी तालुक्यातलं गावनगाव पिंजून काढलेलं आहे. बऱ्याच जणांना आज ऐकलं तर ते आश्चर्य वाटेल किंवा अतिशयोक्तीसुद्धा वाटेल. डोके साहेबांकडून शिकण्यासारखं म्हणजे संयम, कष्टाची वृत्ती आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा एक स्ट्रॉंग फॉलो. त्यामुळे ती कामं व्हायची आणि त्यामुळं आज हे यश थोड्या मोठ्या स्वरूपात दिसतंय. यश म्हणजे काय हे आज त्यांच्या रूपाने आपल्याला मूर्तिमंत उदाहरण दिसतंय. मुलंही सगळी सुशिक्षित होऊन पुढच्या मार्गाला यशस्वीपणे लागलेली आहे. आज साहेबांची जबाबदारी सगळी संपलेली आहे. उद्यापासून ते नवीन भूमिकेत आपल्यामध्ये सामील होत आहेत. तर त्याच्यासाठी परत एकदा वेलकम. प्रेमा खतर हा आपला कार्यक्रम तुम्ही जो आयोजित केला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. मी सकाळपासून सकाळी 6:30ला घराच्या बाहेर पडलो, कारण माझं एक कर्तव्य मला पार पडायचं. या वाटचालीमध्ये त्यांनी मला योगदान दिलं. माझ्या या प्रवासामध्ये त्यांनी मला बोलायची मदत केली. असे काही समाजातले घटक होते. त्या सगळ्यांकडे जाऊन ऋण व्यक्त करायचा हा मी एक योग्य दिवस निवडला आणि त्या सगळ्या 30 ते 35 लोकांकडे गेलो. मग त्याच्यामध्ये असे काही घटक असतील की तुम्हाला सांगितलं तरी मला आजही त्याचं तिथं त्या जागेवर गेलं तर दिसलं जाते. मी 1973 सालापासून काम करत आलेलं आहे. म्हणजे आज माझी साधारण 17 आणि ही 20 असं 73, 27 आणि 20 47 वर्षाचा माझा कामाचा हा प्रवास आज खऱ्या अर्थाने संपलेला आहे. 73 सालापासून एका हाराच्या दुकानामध्ये मी काम करतो. शिक्षण घेत असताना या ठिकाणी मी आज गेलो, मुलांना घेऊन गेलो.
ते जरा कळलं पाहिजे की कुठल्या परिस्थितीपर्यंत आपले वडील कुठपर्यंत आले. हा सगळा प्रवास करत असताना बऱ्याच गोष्टी मी अनुभवल्यात. गरिबी काय असते, संघर्ष काय असतो, या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. संघर्ष आठवला आता आमच्या सगळ्या जीवनमध्ये स्पर्धा आहे, पण कसली स्पर्धा आहे. माझा मुलगा डॉक्टर झाला, काकडे साहेबांचा मुलगा डॉक्टर झाला, शेला साहेबांचा मुलगा डॉक्टर झाला, पाटील साहेबांचा मुलगा डॉक्टर झाला, उद्या वालकुडी साहेबांचा डॉक्टर होणार आहे, भोसले साहेबांचा होणार आहे आणि पाटील साहेबांना थोडेसे प्रयत्न करावे लागतील. ही स्पर्धा असली पाहिजे आमच्यामध्ये. शेवटी काम करत असताना कामामध्ये स्पर्धा एजंटामध्ये जशी असते तशी जीवामध्ये पण असते. एकमेकांमध्ये वैचारिक असते. काही एखाद्या केसमध्ये वादविवाद होतात, तर आम्ही कधीही या डिओनी केसच्या संदर्भातले वादविवाद केलेले नाही. माझा बऱ्याच वेळेला स्टाफचा संघर्ष झाला, परंतु तो संघर्ष कधीच मी वैयक्तिक मांडलेला नाही. कुठल्या तरी कामाच्यासाठी तो संघर्ष असेल, एखाद्याच्या कामाच्या संदर्भात जरी मी संघर्ष केला त्या माणसाचा वैयक्तिक पातळीवर मी कधीच मनामध्ये राग ठेवला नाही. मी एक काय माझं तत्व ठेवायचं की राग हा गळ्यापर्यंत ठेवला पाहिजे. हा राग जेव्हा मस्तकात जाईल ना तेव्हा त्याचं रूपांतर वेगळ्या प्रक्रियेमध्ये होतं. हे मी आयुष्यामध्ये शिकलेलं आहे. पहिल्यांदा सांगतो की मी BP पेशंट आहे. कित्येक जणांना माहीत नाही, कारण ज्यावेळेला 1982 साली माझी मेडिकल झाली त्यावेळेला माझं BP होतं 180, 110. आता आम्हाला या BPचं काही भानगड माहीत नव्हती. LIC झाल्यावर कळलं की 110 आणि 180 काय होतं. मग त्यावेळेला माझे एक विमा प्रतिनिधी होते ढोबळे, माहितीच बऱ्याच लोकांना. त्यांनी एक 20 रुपये त्या डॉक्टरांकडे दिले आणि ते BP कमी करून घेतलं. आम्हाला काही माहीत नव्हतं ह्या गोष्टी काय असतात ते. तर त्यावेळेला डोंगरे साहेब सेल्सला असिस्टंट होते. ते म्हणले डोके तू कशाला पुण्याला येतोस, TADA कशाला खर्च करतो, तुला काही मिळणार नाही, तू जुन्नरच मेडिकल कर. पण हे आम्हाला BP तिथपासून असलेलं मी माणूस. परंतु आयुष्यामध्ये एक ठरवलं की आपल्याला कधी राग आपण फारसा व्यक्त करायचा नाही. परंतु असे कितीतरी प्रसंग येतात की त्याच्यामध्ये माणूस थोडासा नाही म्हटलं तरी पण त्याच्या पाठीमागची भूमिका ही आपली वैयक्तिक स्वरूपाची मी कधीच ठेवलेली नाही. कधीच ठेवली. मी कितीतरी लोकांची कितीतरी वेळा भांडलो, पण वैयक्तिक लेवलला मी कधीच मनामध्ये तो राग ठेवला नाही. हे सगळं करत असताना माझा स्टाफ असेल, माझे सगळे एजंट असतील, समाजाचे मला बरेचसे घटक येतील, त्यांनी मुलाचं असं सहकार्य केलं बऱ्याच वेळेला. त्या लोकांना आज सकाळी मी ऋण व्यक्त केलं आणि ह्या ऋण व्यक्त करण्यामध्ये मला एक आनंद झाला. एक तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे की याच्यासाठी केला होता आत्ता असा शेवटचा दिवस गोडच होता. अतिशय गोड झाला असं मी मला समजतो. कारण कुठेतरी जर्नी हा थांबवावा लागतो माणसाला. आता उद्यापासूनच्या माझ्या मर्यादा मला माहिती आहे. मी एक मर्यादेमध्ये राहणारा माणूस आहे की उद्यापासून माझ्या मर्यादा काय आहे त्या मर्यादेत राहून मी नक्कीच आता मी सगळ्यांना सांगतो मी पैशासाठी काम नाही करत. तर ते माझं पुढचं अगोदरही नव्हतं पुढचं नसणार. परंतु मला संस्थेने खूप काही दिलं. या गावामध्ये ज्यावेळेला मी आलो होतो तेव्हा माझ्याकडे 100 रुपये होते आणि मी एका अतिशय बऱ्याच जणांना माहिती आहे अतिशय छोट्याशा टपरीमध्ये राहत होतो, छोट्याशा घरात राहत होतो. परंतु दिवस कधी थांबत नाहीत कोणाचे. दिवस हे आपल्या कष्टाने आणि आपल्या संघर्षातला ते दिवस आपण दूर करू शकतो. आणि आज समाज या गोष्टीचा आहे की ज्यावेळेला मी रिटायर होतोय त्यावेळेला माझे एजंट असतील, माझे स्टाफ मेंबर असतील, या सगळ्यांनी जे मी प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋणी आहे. हे ऋण व्यक्त करतो सगळ्यांचा. आभार नक्की मानणार नाही. तर मला परत तुमच्याबरोबर काम करायचं. परंतु एक सहकारी म्हणून जे नातं असतं ते सहकारी हे नातं थोडंसं वेगळं आहे, कारण की स्टाफ मेंबर नसतं त्याची मला जाणीव आहे. आणि माझं 2 दैवत आहेत, एक म्हणजे गणपती आणि विठ्ठल. बघा योग कसा असतो. आज मंगळवार आहे, मी त्याची रिटायर होते आणि उद्या एक नवीन इनिंग जॉईन करणार आहे ती आषाढी एकादशी. हे असं काही सहज घडत नाही कोणाच्या आयुष्यामध्ये. यासाठी काहीतरी करावं लागतं असं मला मी मानतो आणि कुठल्याही गोष्टी सहज नसतात. आज मंगळवार यावा, गणपतीचा एक शुभ दिन आणि उद्या आषाढी एकादशी यावी. हे 2 योग जमून येणं एवढं काय म्हणजे यासाठी मी कुठला प्रयत्न केलेला नाही, परंतु हे जमून आलं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल, माझ्याकडनं काही राग व्यक्त कोणाकडनं झाला असेल, कोणाचं मन दुखवलं असेल तर मी त्याची हात जोडून माफी मागतो. मला सगळ्यांनी या क्षणी माफ करावं आणि माझ्या या पुढच्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचं प्रेम आणि सहकार्याची भावना मी आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना मी विराम देतो. आणि मला अजून एक चांगलं काम खरं करायचं, तुम्हाला ती जाहीर करायचं नाही, पण ते नाही मी करू शकलो, परंतु भविष्यामध्ये ते करेल नक्की मी. तर तुम्ही पुढे वाच्यता पण नाही करणार त्या कामामध्ये. मला करायचं होतं खरं आजच्या दिवशी ते पूर्ण करायचं होतं, माझ्याकडे ते राहिलेलं आहे, पण मी ते करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांनी जे प्रेम माझ्या प्रति व्यक्त केलं त्याचा मी आदर ठेवून पुढची वाटचाल ही करत असताना पुढच्या 5 वर्षामध्ये काकासाहेब म्हणत होते की काहीतरी 10 वर्ष होतं आहे, ते झालेलं पण आहे. त्याचं गॅजेट व्हायचं, बाकी मी 10 वर्ष कदाचित आपल्याला या संस्थेची परत जोडता येईल. हे सगळं करत असताना आता मी काम जे करणार ते संस्थेच्या भल्यासाठी करणार गटके सर. कारण मनी हा तर माझा फारसा मोठं राहिलेलं नाही. मी सगळे माझ्याकडे फंड्स आहेत, माझी मुलं वेल टू डू आहेत, परंतु या संस्थेने मला खूप काही दिलेलं आहे. त्या संस्थेची उतराई व्हायची मला पुढची इनिंग काम करायची. एक 10 ते 20 लोकांची एक चांगली टीम
या पुढच्या 5-10 वर्षामध्ये बिल करून ही ॲसेट माझी जशी ॲसेट तुम्ही मागायची सगळ्यांनी उल्लेख केला की ॲसेट कमी होते, परंतु मी ती ॲसेट ठेवून मग एक कायमचा एक पूर्णविराम देऊन माझं पुढचं आयुष्य ज्यावेळेला मी सुरू केलं त्यावेळेला मला नक्कीच तुम्हाला मी आशा व्यक्त करतो की या ब्रँचला मी कुठेतरी चांगली ॲसेट ही दिल्याशिवाय जाणार नाही आणि तो माझा पुढचा सगळा 8 तास असेल. त्या सगळ्या माझ्या याच्यामध्ये माझे विकास अधिकारी असतील, माझे स्टाफ मेंबर असतील, हे त्यांनी मला परत याप्रमाणे सहकार्य करावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांची रजा घेतो. आणि उद्यापासून नवीन इनिंग जी माझी सुरू होणार आहे त्याला तुमच्याकडनं परत एकदा शुभेच्छा मागतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.